नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात मराठी भूमी. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवण्यात आले का, असा मोठा सवाल उपस्थित झाला आहे. नेमकी घडामोड काय? मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका अधिकृत पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष हे पद लिहिलेले नाही. याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पत्रावर सुनेत्र पवार यांच्या सहीने माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. पत्रामध्ये काही नेत्यांच्या नावासमोर त्यांचे पद नमूद केले आहे, पण प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कोणतेही पद लिहिलेले नाही. त्यामुळे पक्षात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या पत्रात सुनेत्र पवार यांच्या नावासमोर अध्यक्षपदाचा उल्लेख आहे. तसेच इतर नेत्यांच्या नावासमोरही त्यांच्या जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कोणताही पदाचा उल्लेख नाही. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवले गेले आहे का? हा फक्त तांत्रिक मुद्दा आहे की मोठा राजकीय निर्माण, याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. या बदलानुसार कार्याध्यक्षपदाला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. पक्षाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी कार्याध्यक्षांकडे, कार्यकारी समितीची सदस्य नियुक्ती करण्याचा अधिकार, सक्रिय सदस्य नेमण्याचा अधिकार, खजिनदार आणि सरचिटणीस नेमण्याचा अधिकार त्यांना असतो. या अधिकारामुळे पक्षात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील काही नेते या बदलामुळे नाराज आहेत. विशेषतः सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनी याबाबत खुलासा मागितल्याचे सांगितले जात आहेत. पक्षामध्ये दोन गट तयार झाल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहेत. 2 महिन्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान विलीकरणाच्या चर्चेवरून देखील वाद निर्माण झाला आहे. विलास आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला आहे की वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये वेगवेगळी विधाने करत आहेत. एका मुलाखतीत विलीकरणाची माहिती नव्हती असे सांगितले, तर दुसऱ्या मुलाखतीत माहिती होती असे सुनील तटकरे यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष वाढत असल्याचे चित्र हे दिसत आहे. पत्र, घटनेतील बदल, दिल्ली दौरा आणि विलीकरणाची चर्चा यामुळे पक्षात मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. तर आता प्रफुल्ल पटेल यांचे पद कायम राहणार की बदल होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या घडामोडीवर तुमचे काय मत आहे? प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदावरून हटवले आहे असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भूमीला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.